मागच्या दीड वर्षापासून जे वेगवेगळे वैद्यकीय महाविद्यालय आहेत, शासकीय रुग्णालय आहेत, या ठिकाणी बनावट औषधी दिली जाते। या बनावट औषधी डॉक्टरांनी ओळखल्या होत्या, त्याच्यावर स्थगिती दिली होती, पण तो तत्कालीन मंत्र्यांनी स्थगिती उठवली आणि पुन्हा एकदा या बनावट औषधी वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचलेल्या आहेत। खरं तर तक्रार झाल्यानंतर 60 दिवसात या बनावट औषधीचा तपास झाला पाहिजे, पण तो दीड वर्ष या बनावट औषधीचा तपास झाला नाही आणि ही सगळी बनावट औषधी रुग्णांना दिली गेली, अशा प्रकारची राज्याची स्थिती आहे। आणि असं असतानाही कोणत्याही अधिकाऱ्यावर, कोणत्याही मंत्र्यावर सरकार कारवाई करत नाही। आज वेगवेगळ्या ठिकाणीची बनावट औषधी कंपन्या सुद्धा बनावट आहेत, या कुठं वेबसाईटवर नाही, कुठं यांचं प्रोडक्शन नाही। उत्तराखंड असेल, झारखंड असेल, इथल्या या कंपन्या जवळपास 5 कंपन्या यांनी सप्लाय केला।